ओके. सो काल आपण काय बघितलं? सीएसएस माहित बी आपलं 7वं लेक्चर होतं काल आणि आज 8वं आहे ना. आपण काय बघितलं होतं? ग्रीड. सो ग्रीडचा यूज करून आपण कसं कसं डिफरंट लेआउट्स क्रिएट करू शकतोय. कसले लेआउट्स? 2D लेआउट्स. बरोबर ना? सो आज आपण एक एक्झाम्पल घेऊ. सो अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल की ग्रीडचा यूज करून आपण नक्की लेआउट कसं क्रिएट करू शकतोय. ठीक आहे. लेट सपोज grids in CSS images. ठीक आहे. आपण हे वालं जे लेआउट आहे कसं क्रिएट केले आपण तेच क्रिएट करू. कुठे गेले हे? ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय क्रिएट करायला लागतं? हे लेआउट मला बनवायचंय तर त्याच्यासाठी मी काय करणार? पहिल्यांदा एक कंटेनर बनवणार आणि त्याच्यामध्ये बॉक्स किती तर ते बघणार आणि जेवढं बॉक्स आहे तेवढं बॉक्स आपण सगळ्यात अगोदर त्या कंटेनर मध्ये इन्सर्ट करून घेणार. बरोबर ना? सो मी काय केलं, आपलं डेव्हलपमेंटचा फोल्डर कुठे आहे? वेब डेव्हलपमेंट, CSS ग्रीड. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, असं लेआउट बनवायचं. ह्याच्यामध्ये बॉक्स किती? 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर ना? सो मी काय केलं, 6 बॉक्सेस ठेवलं आणि हा जो कोड आहे त्याला पूर्णपणे रिमूव्ह केला. ठीक आहे. आणि याला आयडी काय असाइन केली मी? बॉक्स 1, बॉक्स 2, बॉक्स 3, बॉक्स 4, बॉक्स 5 आणि बॉक्स 6. नंतर त्याला आपल्याला स्टाईल करायचंय आणि कंटेनर, त्या कंटेनर मध्ये मी माझे जे सगळे बॉक्सेस आहेत त्यांना राईट केलं. ठीक आहे. अगोदर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करून पॅडिंग 0, मार्जिन 0 आणि बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स करतो. बरोबर. त्याच्यानंतर कंटेनरला स्टाईल करतो. कंटेनरला काय मी केलं, मी काहीतरी हाईट असाइन केली 100 VH लेट सपोज आणि विड्थ असाइन केली 100 VW. त्याला काहीतरी आपण बॅकग्राऊंड कलर दिला. काय द्यायचा बॅकग्राऊंड कलर? येलो ग्रीन. ओके. आता मला काय करायचं, बॉक्सला स्टाईल करायचं. आपण जर गोलाई केलं तर काय विजिबल दिसतंय मला, असं जे आपण बॅकग्राऊंड कलर दिलता कंटेनरला तो आणि माझे बॉक्सेस. मग बॉक्सला डिफरंटली स्टाईल करायचं. त्यासाठी क्लास जी आपण क्रिएट केली बॉक्स, त्याला काय करणार, बॉक्स, आणि मला काय करायचं, त्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा. बॅकग्राऊंड कलर लेट सपोज आपण टोमॅटो दिला. आता नुसताच बॅकग्राऊंड कलर दिल्यानंतर ना कसं दिसतंय, असं प्रॉपर विजिबिलिटी नाही. त्याच्यासाठी मी कंटेनर मध्ये माझे एलिमेंट आहेत त्यांच्यासाठी काहीतरी पॅडिंग डिफाइन करतो. लेट सपोज किती, 15 पिक्सल. ओके. आणि आपल्याला काय करायचंय, कंटेनरला ग्रीड करायचंय. त्याच्यासाठी डिस्प्ले ग्रीड या प्रॉपर्टीचा यूज करतो आपण. आणि त्याच्यानंतर काय करतो, लक्ष कुठे आहे तुमचं? आता मला हे कट करायला लागेल, इकडे लक्ष द्या ना. कंटेनर मध्ये आपण काय करतो, जो मला काय करायचंय, ग्रीड करायचंय. ग्रीडचा यूज करून मी काय करणार आहे, लेआउट बनवणार आहे. बरोबर. डिस्प्ले ग्रीड. आणि मला काय करायचंय,
आता मी ग्रीड केल्यानंतर त्याच्यामध्ये काय देणार, गॅप दिला. गॅप लेट सपोज 10 पिक्सलचा दिला आपण इथं. ओके, मग असं लेआउट क्रिएट झालेलं दिसतंय मला. बट आपल्याला काय करायचंय, आपल्याला असं काहीतरी क्रिएट करायचं, बरोबर ना? मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, प्रत्येक जो बॉक्स आहे, हा पहिला बॉक्स, दुसरा बॉक्स, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, ह्याची जी अलाइनमेंट आहे, म्हणजे प्रत्येकाला मला डिफरंटली स्टाईल करायचं. आता ह्या ज्या प्रॉपर्टी ग्रीडच्या अप्लाय केल्या, तर त्याच्यामध्ये मी डिस्प्ले ग्रीड केलं आणि गॅप प्रॉपर्टी अप्लाय केली. पण मला कॉलम पण पाहिजेत ना काहीतरी, 1, 2 आणि 3 कॉलम पाहिजे. आणि रो किती पाहिजेत, 1, 2, 3, 4 रो आणि 3 कॉलम. त्याच्यासाठी मी काय करणार, ग्रीड टेम्पलेट रोज किती पाहिजेत आपल्याला, रिपीट किती पाहिजे होतं, 3 का 4, 4 रो पाहिजे, 4 FR. आता FR म्हणजे काय आहे ते काल सांगितलंय तुम्हाला, फ्रॅक्शनल युनिट असतं, सेम विड्थ मध्ये डिवाइड करून ते विड्थ असाइन करत असतं प्रत्येक बॉक्सला. आता काय, ग्रीड टेम्पलेट कॉलम्स, रिपीट फंक्शनचा यूज करून मला 3 कॉलम्स पाहिजे, 1 FR. ओके, आपल्याला जे पाहिजे ते आपण आता केले. त्याच्यामध्ये माझे जे सगळे बॉक्सेस आहेत, आपण ज्यावेळेस इन्स्पेक्ट करेल त्यावेळेस आपल्याला दिसतंय 1, 2, 3 कंटेनर वरती होवर केल्यानंतर 4 रोज आणि 3 कॉलम्स क्रिएट झालेले आहेत, बरोबर? आता काय करायचंय मला, प्रत्येक जो बॉक्स आहे तर त्याला डिफरंटली स्टाईल करायचं. त्याच्यासाठी मी आयडीचा यूज करणार, बॉक्स 1 ला ऍक्सेस करणार आणि ह्याच्यामध्ये मला काय करायचंय, जो माझा पहिला कॉलम, तर पहिला कॉलम काय झालाय, पहिला बॉक्स काय झालाय, तर 1, 2, 3 आणि 4, म्हणजे हे काय असतं, रो, कॉलम लाईन. ही काय, कॉलम लाईन 2, ही कॉलम लाईन फर्स्ट, कॉलम लाईन सेकंड, कॉलम लाईन थर्ड आणि कॉलम लाईन फोर्थ. ही पहिल्या कॉलम पासून म्हणजे काय, ग्रीड कॉलम स्टार्ट, ग्रीड कॉलम स्टार्ट किती, पहिल्या कॉलम पासून स्टार्ट झालाय आणि काय झालंय, एंड कुठे झालाय, ग्रीड कॉलम एंड चौथ्या, बरोबर? आपल्याला हे पाहिजे होतं. माझा पहिला बॉक्स, जी पहिली लाईन आहे त्याच्यापासून ते एंड पर्यंत एक्सटेंड झालाय आपल्याला दिसतंय. आता काय करायचंय मला, माझा जो दुसरा बॉक्स आहे तो कोणत्या रो लाईन पासून, ही पहिली रो लाईन, ही दुसरी आणि ही तिसरी, सॉरी ही दुसरी, तिसरी आणि ही चौथी, म्हणजे दुसऱ्या रो लाईन पासून ते चौथ्या रो लाईन पर्यंत एक्सटेंड झालाय माझा बॉक्स 2. मी काय केलं, बॉक्स 2 ला ग्रीड ग्रीड रो स्टार्ट, दुसऱ्या रो पासून स्टार्ट झालाय आणि एंड कुठं झालाय, ग्रीड रो एंड फोर्थ, करेक्ट? आता इथं आपल्याला काय विजिबल दिसत नाही, काय चेंजेस झाले ते. माझा बॉक्स 2, बॉक्स 1 कसं झालं, इथं बॉक्स 2 आलंच नाही ना. ओके, माझा बॉक्स 2 एक्सटेंड झालाय जसा मला पाहिजे होता तसा. आता बॉक्स 3 माझा किती कॉलम लाईन एक्सटेंड झालाय, ही कोणती कॉलम लाईन आहे, 2 नंबरची, ही 3 नंबरची आणि ही 4 नंबरची, 2 ते 4. कोणता, बॉक्स 3. मी काय केलं, बॉक्स 3 ला डिफरंटली स्टाईल केलं, ग्रीड कॉलम स्टार्ट किती, 2 ना, 2 पासून 4 पर्यंत, ग्रीड कॉलम एंड 4, बरोबर?
हा जेवढा एक्सटेंड करायचा होता मला तेवढा एक्सटेंड झालेला आहे. आणि जो लास्टचा आहे तो आपल्याला किती एक्सटेंड करायचा आहे? कॉलम एक्सटेंड आहे तिथं, बरोबर. मग बॉक्स कोणता? बॉक्स 5 का 4? 5 ना का 4? कोणता बॉक्स आहे हा? 6वा आहे ना. मग बॉक्स 6 येणार इथं. लास्ट बॉक्स मला किती एक्सटेंड करायचा कॉलम? ग्रीड कॉलम स्टार किती? पहिल्यापासून ते ग्रीड कॉलम एंड लास्ट पर्यंत Ctrl+S. आता लेट सपोज आपण कलर चेंज केला. आता आपल्याला जे स्टाईल बनवायची होती ती बनली का? लेआउट जे बनवायचं होतं ते क्रिएट झाले का? झाले. आता ग्रीडचा यूज केलाय मी नुसता, पण तुम्हाला ह्याच्यात काहीतरी चेंज दिसत असेल थोडाफार. काय इथं आपल्याला हा जो टेक्स्ट आहे मध्ये, सगळ्याचा टेक्स्ट कुठे मध्ये, पण आपला आहे का तसं? नाही ना. त्याच्यासाठी मी काय करणार, मी बॉक्स मध्ये जाणार इथं आणि ह्याला काय करायचं, डिस्प्ले फ्लेक्स. फ्लेक्स कशासाठी यूज करतो आपण? पोझिशनिंग साठी. मग बॉक्सच्या आतमध्ये जेवढे एलिमेंट आहेत का नाही, त्याला जस्टिफाय काय केलं मी, जस्टिफाय कंटेंट केला, काय केला, सेंटर. ही जस्टिफाय सेंटर कसं अलाइन होणार आहे, हॉरिझॉन्टली का व्हर्टिकली? हॉरिझॉन्टली. मेन ऍक्सिस हॉरिझॉन्टली असतो ज्यावेळेस फ्लेक्स करतो आपण. फ्लेक्स डायरेक्शन रो असते आणि अलाइन आयटम्स काय असतात आपले, सेंटर. म्हणजे ह्या प्रॉपर्टी मी बॉक्स वरती अप्लाय करतो फ्लेक्सचा यूज करून, तर आपला जो कंटेंट आहे तो कुठे येतो, सेंटरला. मग आपल्याला जसं लेआउट पाहिजे होतं तसं क्रिएट झालंय. ओके. असेच मल्टिपल लेआउट क्रिएट करू शकतो आपण. कशाचा यूज करून? ग्रीडचा. आणि ग्रीड मध्ये पण आपण कशाचा यूज करू शकतोय, फ्लेक्सचा. केला ना. बॉक्स शो काय ऍक्च्युअल मध्ये, तो कशाची प्रॉपर्टी फॉलो करतोय, ग्रीडची. पण त्या बॉक्सलाच मी काय केलं, फ्लेक्स केलं आणि आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण बनवलं. आता ह्याच्यात काय कलर ऍड केला, XYZ गोष्टी त्या तुम्ही करू शकता. ओके, समजलं ना? ह्याच्यात काय प्रॉब्लेम? समजलं? प्रॅक्टिस केल्यानंतर अजून अंडरस्टँडिंग बेटर होत जाईल. ठीक आहे. आता ग्रीडचं झालं, बट आपल्याला काय शिकायचं होतं मेन? आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचं होतं? काय करायचं होतं? गॅलरी प्रोजेक्ट बनवायचा होता ना. हे बनवायचं होतं ना आपल्याला. बनवायचं का? आता सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण कोणता पण प्रोजेक्ट बनवत असेल ना, तर त्यावेळेस त्याला काय करायचं, छोट्या छोट्या भागात डिवाइड करायचं. डिवाइड अँड कॉन्कर त्याला म्हणतात. हा माझा प्रोजेक्ट आहे समजा. आता हा एवढा मोठा प्रोजेक्ट नाही, स्मॉलच प्रोजेक्ट आहे. ज्यावेळेस आपल्याला मोठं प्रोजेक्ट बनवायचं त्याच्यासाठी आपण डायरेक्टच नाही ना सगळं अख्खं बनवू शकत. तर आता इथं मला काय काय दिसतंय ते बघायचं. काय दिसतंय हो तुम्हाला? हे काय आहे इथं? काय आहे? हेडिंग आहे. ठीक आहे. हे काय? हे काय? इमेजेस आहेत ना. आता ते त्याच्यावरती गेल्यानंतर काय होतंय ते नंतरचा विषय. पण हे काय आहेत, सगळे इमेजेस आहेत. किती टोटल 9 इमेज आहेत, बरोबर. आणि मी ज्यावेळेस ह्याच्यावरती असं होवर करतोय त्यावेळेस इथं टेक्स्ट दिसतोय मला काहीतरी, पण तो असा दिसत नाही, बरोबर ना. होवर म्हणजे मी ज्यावेळेस असं करतोय ना, ह्याला काय म्हणतात, होवर म्हणतात. त्या इमेज वरती होवर करतोय. होवर केल्यानंतर ती स्केल होती इमेज. स्केल म्हणजे पुढे येते. आपण प्रॉपर्टी शिकलोय ट्रान्सफॉर्मच्या. स्केल काय असतं, ट्रान्सलेट काय असतं, ट्रान्झिशन काय असतं, प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलंय सीएसएसच्या आपण. हे जे पुढे येते ना, पुढे येते ह्याचा अर्थ काय, स्केल होती इमेज. स्केल होत झाल्या झाल्या त्याच्यावरती जी काहीतरी ब्लॅक कलर आहे का नाही, तो ब्लॅक कलर आहे तो जातोय आणि माग बॅकग्राऊंडला काय शॅडो येते, बरोबर. शॅडो आता आहे का? ओव्हर केल्यावरती इथं टेक्स्ट दिसतोय.
आता काय दिसतंय? काहीच नाही दिसत. सगळ्या इमेजवर सेम तसंच आहे का? ते सेम तसंच आहे, फक्त इमेज चेंज आहे, बाकी काहीच चेंज नाही. मग हे जे सगळं मी राईट केलंय, म्हणजे हे जे सगळं कोड मी केलाय, तर हा कशात पहिल्यांदा करतो आपण कोड? रॅपर मध्ये किंवा कंटेनर मध्ये. म्हणजे हे सगळं जे मी राईट केलंय ना, तर एक कंटेनर क्रिएट केलाय. हा माझा मेन कंटेनर आहे. इथून हे जे आहे ना, इथून माझा मेन कंटेनर आहे हा, इथून. आणि त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या इमेज इन्सर्ट केलेल्या आहेत, या सगळ्या हेडिंग त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली. ओके. आपल्याला काय करायचंय? प्रोजेक्ट कोणता? गॅलरी प्रोजेक्ट ना? गॅलरी प्रोजेक्ट, ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, एक फाईल क्रिएट करून घेऊ आपण. कोणती फाईल असणार आहे? index.html. त्याच्यानंतर मला त्याला स्टाईल करायचं, त्याच्यासाठी style.css. आणि अजून एक मला फोल्डर बनवायचा त्याच्यामध्ये, कशाचा? असेटचा. असेट म्हणजे ह्या सगळ्या ज्या इमेजेस आहेत, कुठल्या इमेजेस? 9 इमेजेस आहेत, तर त्या मी कशात ठेवणार? असेट मध्ये. तर काय करायचं, जिथं आपण ही फाईल क्रिएट केली का नाही, प्रोजेक्ट, आता वेब डेव्हलपमेंट कुठे आहे? डेस्कटॉप मध्ये, इथं प्रोजेक्ट. पहिल्यांदा तिथली इमेज आपण कॉपी करू, इथं असेट मध्ये. या सगळ्या इमेजच्या ऐवजी मी डायरेक्ट काय करतो, हा जो अख्खा फोल्डर आहे त्यालाच कॉपी करतो आणि आपल्या प्रोजेक्टच्या ह्याच्यात गॅलरी प्रोजेक्ट मध्ये तिथं बनवलंय ना आपण, ठीक आहे, काय अडचण नाही. ह्याला मी डिलीट केला. डिलीट करून डायरेक्ट तो अख्खा जो फोल्डर आहे इथं त्याला पेस्ट केलं. आपल्या सगळ्या जे इमेज आहेत, आपल्याला इमेज आहेत त्या आपल्याला इथं आलेल्या आहेत, ठीक आहे. असेट मध्ये सगळे इमेज आपल्याला विजिबल आहे. इमेज 1 2 3 4 अप टू 9. आता इंडेक्स फाईल मध्ये आपण गेलो, त्याच्यानंतर काय, हा आपला बेसिक बॉयलर प्लेट कोड आहे. हे सगळं माहिती आहे तुम्हाला, काय आहे काय नसतं, काय असतं ह्याच्यामध्ये. त्याचं टायटल काय? गॅलरी प्रोजेक्ट. आता का नाही, ज्यावेळेस मी ह्याला रन करेल, रन केल्यानंतर मला हे एम्प्टी, कारण काय केलंच नाही अजून आपण. पण हे जे दिसतंय का नाही इथं टायटलच्या जस्ट अगोदर, तर तिथं तुम्ही का नाही फेविकॉनचा आयकॉन ऍड करायचा आहे. आता नाही, हे लेक्चर झाल्यानंतर ही पूर्ण वेबसाईट परत रिक्रिएट करायची, जे आपण क्रिएट करणार आहे. तिथं तुम्ही फेविकॉनचा आयकॉन ऍड करायचा. कसं ऍड करायचं आहे सांगितलंय. ओके. सो आपण काय केलं, आपल्याला करायचंय काय काय ते सगळ्यात परत एकदा आपण बघू. करायचंय काय, आपल्याला करायचंय काय, असा एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. त्याच्यामध्ये समजतंय मला की म्हणजे 2 गोष्टी असतात. आपण ज्यावेळेस म्हणजे बघतो शिप्स असतात मोठ्या मोठ्या आपल्या, त्याच्यामध्ये काय असतं, कंटेनर्स असतात, माल असतो मोठा मोठा, म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये. मग त्या शिप मध्ये मल्टिपल कंटेनर असतात का नाही? मल्टिपल, बरोबर ना? त्या कंटेनर मध्ये काय असतं, सामान असतं वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मटेरियल असेल किंवा बाकी खाण्याच्या पण गोष्टी असतात किंवा कडधान्य असू शकते, बऱ्याच गोष्टी असतात. मग तो जो मेन शिप आहे ती काय झाली, रॅपर झाली. म्हणजे त्या शिपने त्या सगळ्या कंटेनरला काय केलं, रॅप केलं. आणि त्या कंटेनरली स्पेसिफिक गोष्टींना रॅप केलं, म्हणजे कंटेन केलं थोडक्यात. आपण काय करणार आता,
ज्यावेळेस आपण मोठे प्रोजेक्ट बनवल ना त्यावेळेस आपल्याला कंटेनरचा आणि रॅपरचा फायदा कळेल. आता ह्या स्मॉल प्रोजेक्ट मध्ये काय एवढा इम्पॅक्ट नाही पडणार. आपण नुसतं एक कंटेनर बनवला आणि त्याच्यात जरी केलं तरी पण आपला कोड चांगला चालणार आहे, वर्क करणार. मग मी काय केलं, एक रॅपर क्रिएट केला. रॅपर दुसरं तिसरं काय नाही, क्लासच आहे माझे, डिव आहे माझा. आणि त्या रॅपर मध्ये एक कंटेनर बनवला. काय केलं, कंटेनर कंटेनर ठीक आहे. आता कंटेनर झालाय माझा. मग कंटेनर मध्ये काय हो, काय एक तर मला हेडिंग दिसते बरोबर, आणि हेडिंग मध्ये असं काहीतरी स्पेसिफिक ह्यांना कार्ड म्हणू शकतोय का, हा कार्ड, हे कार्डचा टेक्स्ट काहीतरी एक्सप्रेशन. म्हणजे आता ज्यावेळेस मी ही इमेज ऍड करतोय त्यावेळेस ऍड केल्यानंतर हे असं आपल्याला फिगर कॅप्शन सारखं वाटतंय का, ही फिगर आहे माझी, इमेज ही फिगर आहे आणि हे काहीतरी कॅप्शन आहे. आपण रील पोस्ट करतो बघा, रील पोस्ट केल्यानंतर तिथं काहीतरी म्हणतो कॅप्शनला काहीतरी टाकाय पाहिजे, पोस्ट करतो त्यावेळेस कॅप्शन टाकतो. मग ती पोस्ट जी असते ती काय असते, इमेज असते. कॅप्शन मध्ये जे ऍड करतो ते इमेजचा काय असतो, कॅप्शन, बरोबर ना. आता कंटेनर आपण बनवलाय त्याच्यामध्ये काय माझी सगळ्यात पहिल्यांदा काय हेडिंग आहे ना, H1. मग काय केलं मी त्यात, काय आहे तिथं, माय गॅलरी ना, माय गॅलरी. ओके, आपण कंट्रोल एस केलं, इथं आलं आपलं माय गॅलरी जे आपल्याला बनवायचं होतं ते आलं. आता हे जे सगळे इमेजेस आहेत माझ्या, ह्या सगळ्या आपण जर नीट बघितलं तर मी होवर केल्यानंतर त्याची जी ऑपॅसिटी म्हणजे ब्लॅक कलर आहे तो जातोय, त्याला माग काहीतरी शॅडो येते, ते स्केल करतय, परत सेम सगळे इमेज तशाच वर्क करतात माझ्या. आणि त्यांची अलाइनमेंट पण काय आहे, एक सेमच आहे ना. आपण इथं ग्रिडचा पण यूज करू शकतो. किती कॉलम आहे तिथं, 1 2 3, आणि रो किती, 3 रो 3 कॉलम बनवायचं, झाला संपला विषय. आणि इमेज ऍड करायच्या त्या. पण आपण इथं आता फ्लेक्सचा यूज करणार आहे, कारण फ्लेक्सचा यूज करून आज आपण जास्त काय बघितलं नाही. सो फ्लेक्सचा पण यूज करणार, ग्रिडचा पण यूज करणार. ओके, सो मी काय केलं, एक क्लास क्रिएट करतो गॅलरी नावाची, ठीक आहे, डॉट गॅलरी, हा डिव क्रिएट केला. आता ह्याच्यामध्ये माझं काय काय, ही पहिली इमेज आहे, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, अप टू 9 इमेजेस आहेत माझ्या. मग मी काय केलं, फिगर नावाचा एक टॅग आहे माझ्या, काय फिगर. तर त्या फिगर टॅग मध्ये इमेज टॅगचा यूज केला आणि जी माझी असेट आहे त्यातली पहिली इमेज त्यात इन्सर्ट केली. ठीक आहे, अल्टरनेटिंग टॅग काय दिलं त्याला, image1. ओके, आणि ती जी पहिली इमेज आहे त्याचा फिगर कॅप्शन काहीतरी आहे, काय फिगर कॅप्शन, फिग कॅप्शन, सॉरी, काय फिग कॅप्शन, काय image1, image1. आता सेम असेच मला सगळ्या इमेज इन्सर्ट करायच्यात. मी काय केलं, फिगर टॅगचा यूज केला, त्याच्यामध्ये इमेज टॅगचा यूज करून इमेजला इन्सर्ट केलं, आणि त्याला मला फिगर कॅप्शन द्यायचं होतं म्हणून मी फिग कॅप्शनचा यूज करून image1 हे फिग कॅप्शन त्याला असाइन केला. आता सेम मला बाकीचं पण असंच करायचंय. ही दुसरी इमेज, तिसरी इमेज, चौथी इमेज, पाचवी इमेज, सहावी इमेज, सातवी इमेज, आठवी इमेज, नववी इमेज. आता हे सगळं कॉपी पेस्ट केलंय, पण आपल्याला काय करायला लागणार आहे, इथं इमेजचा जो पाथ आहे ना तो चेंज करायला लागणार आहे. इथं कितवी, दुसरी इमेज आहे बरोबर. अल्टरनेटिंग टॅग काय करायला लागणार, image2. फिग कॅप्शन मध्ये काय करायला लागणार आहे, 2. सेम असं सगळ्यांसाठी. ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे का, एवढं म्हणजे अवघड काय आहे का मी जे आतापर्यंत केलं, काहीच नाही. फक्त आपण स्पेसिफिक टॅगचा यूज केलाय आणि त्याच्यामध्ये इमेज टॅगचा यूज करून इमेज आणि फिग कॅप्शनचा यूज करून त्या इमेजला कॅप्शन असाइन केलाय आपण, बरोबर ना. इमेज किती, चौथी ना. ओके,
इमेज 4 सेम तसंच ह्याच्यासाठी पण इमेज 5 इमेज 5 इमेज 5. आता इथं आपण इमेज 5 इमेज 1 इमेज 2 दिले. तुम्ही तिथं तुम्हाला जे वाटतंय ते देऊ शकता. अल्टरनेटिंग टेक्स्ट मध्ये समजा तुम्हाला नॉट फाउंड द्यायचंय नॉट फाउंड देऊ शकता आणि ती स्पेसिफिक इमेज कशाला दर्शवते ना ती पण देऊ शकता. म्हणजे लेट सपोज ती इमेज नेचरची आहे नेचर बद्दल तर तुम्ही नेचर लिहू शकता तिथं काहीच अडचण नाही. ते फक्त नेमिंग साठी बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्याचं जास्त काही रोल नाही. इमेज 7 इमेज 7 इमेज 8 इमेज 8 इमेज 8 इमेज 9 इमेज 9. आता कंट्रोल एस केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर मला सगळ्या माझ्या इमेज दिसतायत तिथं. बरोबर. आपल्याला जे क्रिएट करायचं होतं ते झालंय कम्प्लीट. झालंय ना? अरे कुठं झालंय अजून आपल्याला काय काय करायचंय. आपण फक्त इन्सर्ट केल्यात इमेज आणि त्या इमेजला काय दिलंय फिग कॅप्शन दिलाय दुसऱ्याला पण दिलाय सगळ्यांना सेम. ओके. इमेजची माझी साईज पण मला बघायला लागेल. साईज पण इथं स्पेसिफाईड केली काहीतरी त्यांनी आपल्या इथं खूपच मोठी. बरोबर. आता मी काय करतो ही जी माझी फिगर आहे का नाही फिगर त्याला एक क्लास असाइन करतो मी. काय करतो क्लास असाइन. क्लास काय असणार आहे कार्ड. म्हणजे कारण माझं ते स्पेसिफिक कार्डच आहे ना फिगर त्यात इमेज आहे टेक्स्ट आहे. कार्ड मध्ये आपलं बरंच काय काय असू शकतंय. प्रिव्हियसली तुम्ही जो टास्क कम्प्लीट केलता ते कार्डच होतं. इमेज होती हेडिंग होती किंवा पॅराग्राफ होता त्याच्यामध्ये अजून बरंच काय काय होतं ते कार्डच होतं. हे पण आपलं कार्डच आहे एक प्रकारचं. मी काय केलं ह्याला सिंपल कॉपी पेस्ट सेम सगळ्यासाठी सेम लाईक दॅट आपण सेम असंच करतो. कॉपी पेस्ट. काय चुकत असलं तर सांगा बरं का. कॉपी पेस्ट ओके. ह्याने काही चेंज होणार आहे का? नाही होणार चेंज काय. फक्त आपण आता क्लास असाइन केली बरोबर. आता माझा काय हा एक रॅपर आहे त्याला मी काहीतरी हाईट आणि विड्थ पहिल्यांदा असाइन करतो. सगळ्यात अगोदर ज्या वेळेस आपण सीएसएस स्टार्ट करतो राईट करायला त्यावेळेस आपण कोणता सिलेक्टर यूज करतो. युनिव्हर्सल सिलेक्टर ना. हे कायम आपल्याला करायला लागणार आहे असंच. तिथं काय करतो पॅडिंग काय देतो 0 मार्जिन काय असतं 0 आणि काय असतं बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स हे आपण प्रत्येक वेळेस करतो. आता मला कोणाला स्टाईल करायचं रॅपरला त्याला घेतलं इकडं आणि त्याला काय केलं विड्थ असाइन केली लेट सपोज 100 VH बरोबर ना 100 VW हाईट दिली काहीतरी 100 VH ओके. आणि ठीक आहे मला एवढंच आता समजतं येतं की बाबा हाईट आणि विड्थ द्यायची व्ह्यू पोर्टची. आता मला काय करायचंय माझा कंटेनर आहे ना त्याला स्टाईल करू. आपण नंतर बघू की रॅपर जर काढलं किंवा कंटेनरचं काय काढलं तर त्याच्यावर इम्पॅक्ट काय होतंय वेबसाईटवर. मला काय अजून हे जास्त आहे मला समजा ह्याला विड्थ द्यायची ह्याला पण तेवढीच विड्थ द्यायची 100 VW आणि हाईट पण तेवढीच द्यायची
किती 100 VH. ओके. ठीक आहे. आता जर आपल्याला एवढंच समजतं की विड्थ आणि हाईट त्याच्यामध्ये द्यायची आपल्याला, कारण बाकी तर दुसरं काय ह्याच्यात वाटत नाही. बॅकग्राऊंड कलर काय दिला नाहीये, सो बॅकग्राऊंड कलरची गरज नाही. आता काय, माझी जी गॅलरी नावाची क्लास क्रिएट केली मी, आणि त्या डिव मध्ये बाकीचे सगळे माझे फिगर लिहिलेले आहेत, बरोबर. मग मी काय करतो, गॅलरीला ऍक्सेस करतो मी, डॉट गॅलरी. ओके. आणि गॅलरीचा डिस्प्ले काय करतो मी, फ्लेक्स. आता फ्लेक्स केल्यानंतर काय होतं, फ्लेक्स केल्यानंतर माझे जे सगळे इमेजेस आहेत ते काय व्हायला पाहिजे. बाय डिफॉल्ट फ्लेक्सची डायरेक्शन काय असते, रो. ते हॉरिझॉन्टल व्हायला पाहिजेत, पण इथं झालेले आहेत का, नाही. का नाही झाले, काय चुकले आपलं, गॅलरी कंट्रोल-C, स्पेलिंग चुकलंय का गॅलरीचं, स्पेलिंग बरोबर आहे. का रे, का होत असेल असं, का भरती दिसा नाही मला हॉरिझॉन्टल. इमेजची साईज का, मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं बघा, काहीतरी म्हटलं होतं, म्हणजे बरेचसे मोठे मोठे डेव्हलपर असतात ते सगळं करतात इकडे, पण एक गोष्ट करत नाहीत, ती लय महत्वाची असते. काय केलं नाही आपण ह्याच्यात, आपण लिंक केलंय का CSS, नाही ना केलं, त्यामुळे तिथं काय दिसा नाही आपल्याला रिफ्लेक्ट झालेलं. मी काय केलं, लिंक CSS. आता चेंज तिथं आपल्याला दिसायला पाहिजे, दिसतात, हॉरिझॉन्टली आले इमेज, आल्या का. पण मला काय करायचंय, ह्या सगळ्या जे इमेज आहेत का नाही, त्या अशा कशा आहेत, अशा एकाच लाईन मध्ये आहेत ना सगळ्या. मला असं नाही पाहिजे, मला काय पाहिजे, 3 इमेज एका ह्याच्यामध्ये, खाली 3 खाली 3, बरोबर. मला मग हे काय झालंय नक्की, हे काय झालंय असं, इमेजचा ओव्हरफ्लो झालाय का, कोणत्या डायरेक्शन मध्ये, ही कोणती डायरेक्शन आहे, एक्स डायरेक्शन आहे ना, आणि ही कोणती वाय डायरेक्शन, एक्स डायरेक्शन मध्ये इमेज माझ्या ओव्हरफ्लो झाल्या. ज्या वेळेस मी फ्लेक्स प्रॉपर्टीचा यूज करतो त्यावेळेस आपण काय करत असतो, जर आपल्याला मल्टिपल इमेजेस किंवा बॉक्स स्पेसिफिक ह्याच्यामध्ये रॅप करून पाहिजे असतील, हे काय रॅप आहेत ना. लेट सपोज आपण याला इन्स्पेक्ट केलं, ओके. आता इन्स्पेक्ट केल्यानंतर ही स्पेसिफिक काहीतरी विड्थ दिली त्यांना प्रत्येक इमेजला, आणि 1 2 3 3 इमेज झाल्या की नंतर परत ना खाली 4थी इमेज, 5वी इमेज, 6वी इमेज, त्याच्यानंतर 7वी 8वी 9वी. मग हे सगळे इमेज काय झाल्यात, रॅप झाल्यात स्पेसिफिक विड्थ मध्ये. मग मला काय करायला लागणार आहे, माझी जी गॅलरी त्याच्यावरती काय यूज करायला लागणार आहे, फ्लेक्स रॅपला ऑन करायला लागणार आहे. फ्लेक्स रॅप बाय डिफॉल्ट नो रॅप असतो, त्याला रॅप करायला लागणार आहे. ओके. तर रॅप केल्यानंतर काय झालं, रॅप केल्यानंतर इमेज आल्यात, पण अशा मला ज्या विड्थ मध्ये पाहिजे होत्या त्या विड्थ मध्ये नाही येत, बरोबर. मग मी काय करतो, आपली जी फिगर आहे त्या फिगरची जी क्लास आहे, काय कार्ड नावाची क्लास आहे, तर त्या कार्ड मध्ये काय आहेत, इमेज आहेत माझ्या, बरोबर. मी काय करतो, लेट सपोज डॉट कार्ड, कार्ड मध्ये काय आहे, माझी इमेज आहे. हे जे राईट केलंय ना मी, ते काय सांगतं, कार्ड मध्ये जावा, कार्ड मध्ये इमेज मध्ये जावा.
त्या इमेजला मी काय केली, विड्थ असाइन केली. विड्थ लेट सपोज 300 पिक्सल आणि हाईट पण 300 पिक्सल दिली. ओके. पण अजून थोडी वाढवू आपण. किती करायचं, 400. हे सगळं आपल्याला का डिझायनर देतो बरं का. आपल्याला ट्रायल अँड एरर करायला लागतंय. हिट ट्रायल, हिट अँड ट्रायल. तिसरी 8वी इमेज कुठे रे माझी, काय झालंय तिला. आता बघा इथं दाखवतंय माझी इमेज 8. मी मगाशी काय दिलतं, अल्टरनेटिंग टेक्स्ट दिलता ना त्याला इमेज 8 म्हणून, पण ते आता मला विजिबल आहे का इथं, नाही. तर अल्टरनेटिंग टेक्स्ट नसता इथं तर मला कळलं असतं का कुठली इमेज आहे ती. काय झालंय तिला, क्या हुआ है उसको. कार्ड सोर्स इमेज 8, परत इन्सर्ट करायची. चुकलंय का, हा जे पीजी झाले तिथं ई या, करेक्ट. आता आपण कंट्रोल एस केलं, आली माझ्या 8वी इमेज. म्हणजे आपल्याला जे बनवायचंय त्याच्या थोडंफार जवळ चाललोय आपण, बरोबर ना. असं काहीतरी बनवायचं आपल्याला, त्याच्या इथे आता आपण. आता अजून एक गोष्ट ऑब्झर्व करताय का, की ही जे माझे इमेज आहे इथं आणि टेक्स्ट आहे हे सगळं असं चिटकून आहे, कोपऱ्यात आहे. पण हे कुठे आहे, बरोबर कुठे आहे, सेंटरला आहे ना. मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, मी जी गॅलरीला फ्लेक्स केलंय त्याच्यावरती मी काहीतरी जस्टिफाय कंटेंट सेंटर लावू शकतो का. मी म्हंटल त्याला बाबा जस्टिफाय काय होतो, कंटेंट सेंटर हो, अलाइन आयटम काय हो, सेंटर हो. येईल का सेंटर मध्ये, यायलाच पाहिजे, आलं का. पण माय गॅलरी नाही की बरं आलं, कसं काय माय गॅलरी का नाही आलं, कारण माय गॅलरी आपलं कुठे आहे, बाहेर आहे. त्याला आपण वाईट टाकले म्हणजे वर टाकले, बरोबर ना. मग मी काय करतो, ह्याला डिफरंटली स्टाईल करतो. डिफरंटली स्टाईल म्हणजे काय, मग मी ह्याला एलिमेंटचं स्टाईल करतो, H1 ला डायरेक्ट ऍक्सेस करतो, त्याला काय म्हणतो, टेक्स्ट अलाइन सेंटर. आता यानंतर सेंटर मध्ये कशावर तरी क्लिक झाले, ठीक आहे. अरे आता सेंटर मध्ये आलं तर परत तिकडे कसं काय गेलं, हा आलं सेंटर मध्ये आलं. आता इथं मला काहीतरी वरती मार्जिन दिसतंय, खाली पण मार्जिन दिसतंय. मग मी काय केलं, ह्याला मार्जिन टॉप लेट सपोज 2 rem केलं, मार्जिन बॉटम लेट सपोज कुठे, मार्जिन बॉटम 2 rem केलं. ओके, आम्हाला मार्जिन दिसतंय इथं. ओके, फक्त जी माझी माय गॅलरी ना त्याची जी फॉन्ट साईज आहे ना तर ती इन्क्रीज करायला लागेल. आपण काय करू, फॉन्ट साईज काय करायचे, 2 rem 2 em करायचे, em नाही rem. काय झालं, का होईना फॉन्ट साईज इन्क्रीज, पिक्सल मध्ये देऊन बघायची का एकदा. फॉन्ट साईज लेट सपोज आपण 40 पिक्सल केली, झाली इन्क्रीज. ते फिक्स राहणार आहे साईज, त्याची चेंज नाही होणार. आता अजून काय बरं मला वाटते, काय चेंज पाहिजे सगळं, गॅप द्यायचा, गॅप. ठीक आहे तुम्ही म्हणता, बर ठीक आहे ठीक आहे ओके. तर गॅप कुठे देणार मी, इथं
किती द्यायचा? 10 पिक्सल द्यायचा का? बस का 10 पिक्सल? ओके, वाढवू होय. बर, 15 पिक्सल केलं. ठीक आहे, आपण काय केलं, 15 पिक्सल गॅप केला त्याचा. आता जर आपण थोडस नीट ऑब्झर्व केलं, ह्याचं जे कॉर्नर येतं त्यांना राऊंड आहे का, कर्व आहे? म्हणजे बॉर्डरला थोड्यात काय आहे, तिथं ही बॉर्डर आहे माझी, त्याला कर्व आहे किंवा रेडियस आहे. इथं आहे का तसं काय? नाही ना, चांगलं दिसा नाही पण ती. मग आपण काय केलं, जी इमेज आहे त्याला काय केलं, बॉर्डर रेडियस म्हणून एक प्रॉपर्टी आहे माझ्याकडं, त्याला मी 10% बॉर्डर रेडियस दिली. आलं? थोडंफार जवळ आहे आपण, आहे का? त्याची साईज थोडीशी जास्त आहे हे जी आपली, पण काय नाही प्रॉब्लेम. आपल्याला जे बनवायचं होतं ते त्याच्या जवळपास आहे. आपण मी लेट सपोज काय करतो, हे जी 350 पिक्सल विड्थ करतो आणि हे पण 350 करतो. ठीक आहे, जवळ आहे, होतंय क्लोन, थोडंफार होतंय. ठीक आहे, अजून काय बर आपल्या ह्याच्यात पाहिजे ते नाहीये, ते हिथं बघितल्यानंतर काहीतरी वाटतंय. काय काय ऍनिमेशन होवर केल्यानंतर काहीतरी बॅकग्राऊंडला शॅडो पडते, इथं ओव्हर केल्यानंतर शॅडो पडते, तसं आपल्याला नाहीये काहीच. अॅनिमेट पण व्हाय नाही, काहीच व्हाय नाही. आणि ही जी फिगर कॅप्शन आहे ते कुठतरी तळात आहे, पण ते आपल्याला हिथं पाहिजे. मला ज्यावेळेस एखादा एलिमेंट काय करायचा असतो, ओव्हरलॅप करायचा, इथं ओव्हरलॅपच करायचा आहे ना, करेक्ट ना? ह्याच्यावरती ह्याला ओव्हरलॅप करायचे, त्याच्यासाठी मी काय यूज करतो, पोझिशन प्रॉपर्टीज आहेत माझ्याकडे, आहेत का नाहीत? पोझिशन काय करतो मी, त्याला ह्याला ऍब्सोल्यूट करतो, ज्याला ओव्हरलॅप करायचंय त्याला, आणि ज्याच्या वरती करायचंय त्याला काय करतो, रिलेटिव्ह. हा कोण आहे, थोडक्यात पॅरेंटच आहे ना त्याचा, करेक्ट? पॅरेंटला रिलेटिव्ह म्हणजे मला ज्याच्यावरती ज्याला ओव्हरलॅप करायचंय, तर त्यामध्ये त्याचा जो पॅरेंट आहे त्याला काय करतो, रिलेटिव्ह. म्हणजे तो नॉन स्टॅटिक पाहिजे. बाय डिफॉल्ट माझी जी पोझिशनिंग असते ती काय असते, माझी ही स्टॅटिक पोझिशन आहे. मग ती पोझिशन मला चेंज करायला लागते, रिलेटिव्ह बनवायला लागते, आणि ह्याला ऍब्सोल्यूट. मग आपल्याला जे अचीव करायचे ते आपण अचीव करू शकतो. आपल्याला काय करायला लागणार, मला काय करायला लागणार आहे, फिगर मध्ये कार्ड. आता कार्ड माझं आहे, नॉट कार्ड. कार्डची पोझिशन काय करणार मी, काय करणार, रिलेटिव्ह. बरोबर, त्या कार्ड वरती मला त्या टेक्स्टला काय करायचंय, ऍब्सोल्यूट पोझिशनिंग करायची. याला रिलेटिव्ह केलं, काय फरक पडला नाही की. मी काय केलं, जे डॉट कार्ड मधलं फिक कॅप्शन आहे ना, तर त्याची पोझिशन काय केली आपण, ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट केल्यानंतर थोडा चेंज होईल. झाला का चेंज, काहीतरी झालाय चेंज. ज्यावेळेस मी ऍब्सोल्यूट करतो त्यावेळेस मी टॉप नावाची एक प्रॉपर्टी माझ्याकडं, तर ती यूज करू शकतो. लेट सपोज टॉप पासून मी 2 REM केलं, काय झालं, ते वर गेलं ना, इथं गेलं. पण मला तिथं नाही पाहिजे, कुठं पाहिजे, खाली पाहिजे, इथं. टॉप मध्येच मी लेट सपोज त्याला काय केलं, 10 REM दिलं, म्हणजे टॉप पासून 10 REM खाली. कुठं आता आलं, मध्ये आलं ना. लेट सपोज आपण काय केलं,
मायनस देऊन बघायचं का, -2 REM. हे कुठे गेलं, एक्सटेंड करते. मग लेट सपोज मी काय केलं 20 REM दिलं. एवढं नाही द्यायला पाहिजे बरं का. आता हे कुठतरी आपल्याला जिथं पाहिजे होतं तिथं अलाईन होतंय. अजून थोडं कमी करू. ह्या प्रॉपर्टी सगळ्या तुम्हाला डिझायनर देणार आहेत, ज्यावेळेस कंपनीत वर्क करणार आहे आपण. नाही तर आपल्याला स्वतःच करायचं असल्यास सगळं ट्रायल आणि हिट अँड ट्रायल, संपला विषय. मी काय केलं, ह्याला 18 केलं. ठीक आहे. हे टॉप पासून झालं. आता लेफ्ट पासून लेट सपोज 2 REM. ओके. आता जिथं पाहिजे होतं तिथं आलंय आपलं, आले लगभग. हे पण तिथंच आहे, दिसतंय तिथंच, हे पण तिथंच आहे. फक्त प्रॉब्लेम काय हो, त्याचा कलर आपल्याला जो पाहिजे तो नाहीये. मग कलर बदलू आपण. ठीक आहे. कुठे गेला फिक कॅप्शन, इथं. त्याला काय केलं, कलर, त्याचा कलर मी व्हाईट केला. ओके, दिसतंय व्हाईट. आपण त्याची साईज वाढवायची का थोडीशी, आपल्या मनाने करू, काहीतरी करायचं. फॉन्ट साईज वाढवू त्याची. फॉन्ट साईज लेट सपोज मी 20 पिक्सल केली. लय मोठं होईल काय रे, मापात आहे ना 20 पिक्सल, बरोबर आहे. पण आपल्याला ऑब्झर्वेशन काय आहे, हे आपण ज्यावेळेस होवर करतोय त्यावेळेसच दिसतंय, असं दिसतंय का, नाही दिसत. मग काय करतो मी, हे जी ओपॅसिटी एक आपल्याकडे ऍट्रिब्यूट आहे, काय ओपॅसिटी, तर त्याला मी काय करतो, 0 करतो. माहित असेल ऑपॅसिटी आपण वाढवली की ते पूर्ण चांगलं दिसतं, कमी केली की ते काहीच दिसत नाही. 0 केल्यानंतर ते दिसणार आहे का मला इथं, नाही दिसणार. ज्यावेळेस आपण ह्याच्या होवर करणार आहे, म्हणजे आता होवरच करतोय त्यावेळेस ते दिसायला पाहिजे, बरोबर. आता अजून काय, माझं हे कार्ड आहे, त्या कार्ड वरती होवर केल्यानंतर त्याच्या अगोदर काय, त्याचं जी फिल्टरिंग आहे, थोडक्यात फिल्टरच आहे हे एक प्रकारे वरती. त्याच्या फिल्टर मध्ये काय आहे, एक असा ग्रेइश कलर आहे ना, ब्लॅक किंवा ग्रेइश, तो काय 100% आहे, बरोबर, बाय डिफॉल्ट. म्हणजे मी ज्यावेळेस होवर करत नाही तेव्हा, कशावर, कार्ड वरती, बरोबर. मी काय केलं, कार्ड इमेज, कार्ड, माझं जे कार्ड आहे त्याच्यावरती काय केलं मी, फिल्टर अप्लाय केला, कसला, ग्रे स्केलचा. त्याच्यामध्ये काय केलं मी, ग्रे स्केल 100% केला. ठीक आहे, झाल्या काळ्या इमेज झाल्या. पण होवर केल्यानंतर ग्रे स्केल हटला पाहिजे, माझा गेला पाहिजे, इमेज पुढे आली पाहिजे. अजून काय झालं पाहिजे, फिगर कॅप्शन दिसला पाहिजे. आणि अजून एक आहे, त्याला शॅडो पण पडले पाहिजे. एवढं आपल्याला करायचंय. त्याच्यासाठी मी काय करणार, आता कार्डला ग्रे स्केल लावला आपण, कार्ड वरची इमेज आहे, ठीक आहे. मला काय करायचं, होवर केल्यानंतर, कुणावरती, कार्ड वरती होवर केल्यानंतर, मी ज्यावेळेस कार्ड वरती काय करतोय, होवर होवर करतोय, त्यावेळेस माझा जो फिग कॅप्शन आहे का नाही, फिग कॅप्शन, तर त्याची जी ओपॅसिटी आहे ना, ती काय झाली पाहिजे, 1, बरोबर. आणि त्याचं जे ट्रान्झिशन आहे, ट्रान्सफॉर्म, तो काय झाला पाहिजे, स्केल झाला पाहिजे, लेट सपोज 1.3 समथिंग. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत का नाही, ह्या व्हॅल्यू आपल्याला कोण देतं, डिझायनर. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचंय का नाही. मग ह्या अंदाजे टाकलेल्या आणि ट्रायल, हिट अँड ट्राय केलेल्या इथं, ठीक आहे. मग ज्यावेळेस मी कार्डवरती होवर करल, ओपॅसिटी 1 झाली पाहिजे थिक कॅप्शनची, आणि त्याला ट्रान्सफॉर्म स्केल त्याचं काय झालं पाहिजे, 1.3
03. आता स्केल केल्यानंतर दिसतंय का होती आपलं होवर केल्यानंतर दिसतंय का? दिसतंय. पण मला काय पाहिजे अजून इमेज पण माझी स्केल झाली पाहिजे. मग काय करणार मी गेलो कार्ड मध्ये, कार्ड वर केलं काय होवर, आणि होवर केल्यानंतर मला काय पाहिजे माझी जी इमेज आहे, इमेज काय आपण काय केलं होतं ग्रे स्केल अप्लाय केला होता कार्ड वरती. तर जो फिल्टर आहे ग्रे स्केलचा, फिल्टर ग्रे स्केल, त्याला काय केलं मी 0 केलं. ज्यावेळेस कार्ड वरती होवर करेल इमेजचा ग्रे स्केल काय असणार माझा 0. होत तर नाही का होत असं? कार्ड वरती होवर केलं, कार्ड वरती होवर केल्यानंतर कार्डचाच ग्रे स्केल मला 0 करायचा आहे, इमेजचा थोडी, तरी पण नाही होत का? का होत नाही 0%? का होत नाही? बरं ठीक आहे, ह्याला आपण थोडस बाजूला सॉल्व, आपण पुढच्या बघू प्रॉपर्टी आपल्याला काय अप्लाय करायचं त्याचं बघू आपण का म्हणून होत नाही. कार्ड वरती होवर केल्यानंतर ग्रे स्केल 0%. ठीक आहे, इट्स ओके, काय हरकत नाही. मला काय करायचंय ज्या वेळेस मी काय करणार आहे कार्ड वरती होवर करणार आहे, माझी जी इमेज आहे तर ती इमेज काय झाली पाहिजे स्केल झाली पाहिजे. ते ट्रान्सफॉर्म काय झाली पाहिजे स्केल किती 1.03. ठीक आहे, अजून काय झालं पाहिजे इमेजला शॅडो आहे, त्याच्यासाठी मी काय यूज करणार, माझ्याकडे कोणती प्रॉपर्टी शॅडो साठी काय आपण यूज करतो बॉक्स शॅडो, बॉक्स शॅडो नाही शॅडो म्हणून प्रॉपर्टी आहे का अशी कुठली? लेट सपोज बॉक्स शॅडो आपण अप्लाय केली, ती बॉक्स शॅडो पहिल्यांदा कोणत्या ऍक्सिस मध्ये असतं हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल ऍक्सेस मध्ये 3 पिक्सल, व्हर्टिकल ऍक्सेस मध्ये 3 पिक्सल, त्याचे ब्लर समजा 10 पिक्सल, आणि शॅडो कसली असली पाहिजे ब्लॅक. ठीक आहे, ओके. आता मी होवर केल्यानंतर ना होवर होतंय म्हणजे मोठी होती इमेज माझी, इथं पण सेम मोठी होती स्केल होती, पण आपल्याला अजून एक काय बरं आपल्याला पाहिजे होतं ह्याच्यामध्ये, ज्यावेळेस मी होवर करतोय असं पटकन होतंय, इथं पटकन होतंय का तसं आरामात होते बरोबर ना, त्या आरामात आपल्याला करायचं इथं पण सेम. त्याच्यासाठी मग काय करणार मी जी इमेज आहे ना माझी त्याच्यावरती मी काय वापरणार ट्रान्झिशन. ट्रान्झिशन काय असणार आहे माझं, लेट सपोज मी 0.6 सेकंद केलं. ट्रान्झिशन म्हणजे काय थोडक्यात माझं ते स्पीड आहे त्या स्पीडने माझं जे ही प्रॉपर्टी ना ट्रान्सफॉर्मची ती अप्लाय होणार. झालं, आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण केलं. ओके, आपण थोडासा अजून काय करू गॅप देऊ ह्याच्यामध्ये, म्हणजे अजून बरं दिसत, द्यायचा गॅप. ओके 20 पिक्सल, आणि जे मला आपल्याला अचीव करायचं होतं ते आपण अचीव केलंय, पण आपण जे ग्रेस केलंय तो इथं जातोय पण आपल्या इथं जात नाही.
आता त्याचं रिझन काय असू शकतंय बर, का असं होतंय? कार्ड वरती 0, इमेज वरती होवर केल्यानंतर फिल्टर जो माझा ग्रे स्केल 100% आहे, तर तो काय करा 0%. पोझिशनचा काय संबंध येतोय का इथं? नाही यायला पाहिजे बरं का. असं का होतंय? कार्ड इमेज 100 पिक्सल, आपण याला ग्रे स्केल दिला, कार्डला रिलेटिव्ह सेट केलं, कारण फिक कॅप्शनला ऍब्सोल्यूट सेट करून त्याची स्पेसिफिक पोझिशनिंग करायची होती म्हणून. ओके, कार्ड वरती होवर केल्यानंतर कार्डचा जो ग्रे स्केल आहे तो काय करा बाबा 0 करा. तर 0 काय होत नाही. लेट सपोज आपण इमेजचा केला, ओके. आपला जो कोड आहे मी त्याच्यामध्ये चेक करू आपण कोणती प्रॉपर्टी निस्तर नाही ना करत. आता हे जे दिसतंय ना, हे ऍज इट इज काहीच नाही. हे जे ना मेन कोड आहे का नाही, हो हा मेन कोड आहे कशाचा, आपण जे मगाशी जिथून क्लोन करत होतो तिथून. आता तिथं जर बघितलं कंटेनर मध्ये बघा त्यांनी काय केले, 100% दिले, मॅक्स विड्थ दिली, मार्जिन पॅडिंग दिले, रॅपर मध्ये पण बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. इथं कंटेनर मधला H1 केलाय, पण आपण डायरेक्ट H1 ला ऍक्सेस केलंय. हे सगळं ऍट दॅट पॉइंट मी केलंय तिथं. इथला कोड काहीच नसणार आहे तिथं. पण आपलं जे ग्रे स्केल आहे ते ग्रे स्केल वर्क का करत नाही. आता फिल्टर ड्रॉप शॅडो, त्यांनी शॅडो बाग कशी दिली, फिल्टरचा यूज केला आणि ड्रॉप शॅडोचा यूज करून आतमध्ये व्हॅल्यू दिलं. पण आपण जेवढं शिकलोय त्याच प्रॉपर्टी तिथे यूज केल्यात आपण. हे पण यूज करू शकतो, काय फिल्टर ड्रॉप शॅडो. ओके, कार्डची जी इमेज आहे त्याला 100% ग्रे स्केल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलंय, ज्यावेळेस इमेज वरती होवर करेल, ठीक आहे, आपण आपलं काय झालंय, थोडासा कोड आहे ना तर त्याला चेंज करू. आपण काय करू, जी फिल्टरची प्रॉपर्टी ना ती मी कार्डच्या जी इमेज आहे ना त्याला 100% करतो आणि नंतर इथं 0%, ठीक आहे. ओके ओके झालं. कार्ड काय ते करतं की सगळ्याला डिफाईन करतं. इमेजचा ही काय म्हणतात त्याला, टेक्स्ट पण येतो, इमेज पण येते, ते अख्खं कार्ड आहे. फिक कॅप्शन पण आणि फिगर पण. पण इमेज माझी स्पेसिफिक आहे ना, हीच इमेज आहे. जे होवर करतोय त्यावेळेस माझा ग्रे स्केल काय झाला पाहिजे, 0 झाला पाहिजे. मग आपल्याला जे बनवायचं होतं ते बनवलंय का, बनवलंय, झालंय क्लोन, ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम, ठीक आहे. आता पहिल्यापासून आपण बघू आपण काय काय केलं. काय काय केलं आपण, सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला क्लोन करायचंय त्याचं काय केलं आपण, त्याला छोट्या छोट्या भागामध्ये डिवाइड केलं. ही जे ते इथं मला काहीतरी हेडिंग दिसते, हे सगळं कशात रॅप केलंय, काहीतरी रॅपर आहे, कंटेनर आहे, त्याच्यामध्ये टाकलंय. ही इमेज माझी पहिली, सगळ्या माझ्या किती इमेज आहेत, 9 इमेज आहेत टोटल. तर त्या 9 इमेज माझ्या पहिल्यांदा डोक्यात घेतले मी की मला तिथं 9 इमेज प्लेस करायच्यात. पण त्याच्यामध्ये हेडिंग काहीतरी असणार आहे, इमेज टॅगचा पण यूज करणार आहे, हे माझी फिगर आहे त्याला फिगर कॅप्शन पण मी ऍड करणार आहे. मग त्याच्या बेसवर आपण काय केलं, हा कोड राईट केला, रॅपर मध्ये कंटेनर क्रिएट केला, त्याच्यामध्ये माय गॅलरी नावाची हेडिंग टाईप केली, एक ड्यू क्रिएट केली गॅलरी नावाची, त्याच्यामध्ये सगळ्या फिगर माझ्या इन्सर्ट केल्या मी, जे फिगर 9च्या 9 फिगर होत्या त्या फिगरला प्रत्येक ह्याला मी क्लास असाइन केली कार्ड नावाची. आणि त्याच्यानंतर आपण काय ऍज युजल जे स्टायलिंग करतो, युनिव्हर्सल सिलेक्टर यूज करून पॅडिंग 0, मार्जिन 0, बॉक्स साइजिंग, बॉर्डर बॉक्स. आता हा रॅपर आहे ना, मी हे जी ह्याला कमेंट आउट करतो, काय फरक पडेल का,
पडल? काय वाटतंय? काय फरक पडला? मग कशासाठी रॅपर? नाही यूज केला तरी इथं काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण ज्यावेळेस मोठं प्रोजेक्ट असतात ना, त्यावेळेस आपल्याला मोठा विचार करायला लागतो. त्याच्यासाठी मी इथं रॅपरचा यूज केलाय. फरक तर काहीच नाही आता पडणार. लिहा नाही लिहा. बट फॉर बिग प्रोजेक्ट वी आर प्रिपेरिंग आवर सेल्फ. ठीक आहे. त्याच्यानंतर कंटेनरला काहीतरी विड्थ आणि हाईट असाइन केली. आता हे सगळं मला जसं पाहिजे ना त्याच्यानुसार मी दिलं. डिझायनर म्हणलं असतं ना बाबा ह्याच्यामध्ये तुला अजून काहीतरी ऍड करायचं, करूया आपण ऍड, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर गॅलरीला मी स्टायलिंग केली, फ्लेक्स केलं, रॅप केलं, त्याला जस्टिफाय सेंटर अलाइन सेंटर केलं. फ्लेक्स का केलं? मला स्पेसिफिक विड्थचे इमेज पाहिजे होत्या आणि त्या रॅप करून पाहिजे होत्या. म्हणजे एका ह्याच्यामध्ये किती? 3 पाहिजे होत्या एका रो मध्ये आणि एका कॉलम मध्ये पण 3 पाहिजे होत्या, टोटल 9. सो त्याच्यानंतर आपण काय केलं, H1 ला स्टाईल केलं. नंतर कार्डला काय केलं, पोझिशन मी रिलेटिव्ह केलं. का पोझिशन रिलेटिव्ह केलं? कारण त्याच्यामध्ये जी माझी फिक कॅप्शन होते का नाही, कुठे गेली फिक कॅप्शन, हे त्याला मला ऍब्सोल्यूट करून त्याच्यावरती त्याला पोझिशन करायचं होतं, म्हणून मी त्याला रिलेटिव्ह केलं. ओके. आणि बाकीचं मग जे ग्रे स्केल, ग्रे स्केल मी कार्डवरती अप्लाय करत होतो, पण होवर ज्या वेळेस मी कार्डवरती करत होतो ते ग्रे स्केल जात नव्हतं. कारण ग्रे स्केलची प्रॉपर्टी ती इमेजला आपण असाइन करत असतो. ग्रे स्केल मी पहिल्यांदा इमेजला किती दिला? 100%. त्याच्या होवर केल्यानंतर काय केलं? 0 केला. ओके. आणि मी कार्डवरती ज्या वेळेस होवर करतो त्यावेळेस इमेजचं काय झालं पाहिजे? ट्रान्सफॉर्म म्हणजे स्केल झाली पाहिजे इमेज 1.0 त्यांनी, म्हणजे ती त्याचे थोडक्यात पर्सेंटेज मध्ये दिले आपण किती झाली पाहिजे. बॉक्स शॅडो अप्लाय केली, 3 पिक्सल 3 पिक्सल हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ऍक्सेस मध्ये 10 पिक्सल त्याचा ब्लर आणि ती शॅडो कसली असली पाहिजे. ट्रान्झिशन म्हणजे थोडक्यात त्याच्या होवर केल्यानंतर मला त्याचं ट्रान्झिशन स्मूथ दिसलं पाहिजे, त्यासाठी ह्याची प्रॉपर्टी अप्लाय केली आपण. ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम? आपण ह्याच्यात काहीच रट्टा मारला नाही, काहीच केलं नाही. आपल्याला जसं जसं पाहिजे होतं तसं तसा कोड करत गेलोय. बरोबर? समजलं? प्रॅक्टिस करा ह्याची. प्रॅक्टिस केल्यानंतर अजून अंडरस्टँडिंग वाढेल. आणि स्वतः बनवा कोड, स्वतः बनवा हा प्रोजेक्ट आणि क्लास रूम मध्ये हे करायचं तुम्ही, काय करायचं? सबमिट करायचं. ओके. समजलं? ठीक आहे, थांबूयात आपण.